सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कुंकुमार्चन हा नवरात्रीतच नव्हे तर कायम आपण करायचं आहे। कुंकुमामध्ये देवी तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते आणि कुंकुमार्चन ही देवीला अतिशय प्रिय आहे। 3.5 शक्तिपीठामध्ये कुंकुमार्चन विधी हा आवर्जून करण्यात येतो। या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी तत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी कुलस्वामिनी आपल्या सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आपल्या घरामध्ये। त्यामुळे जास्तीत जास्त जेवढी या नवरात्रीच्या दिवसात तुम्ही कुलस्वामिनीची सेवा करणार तेवढी आपल्याला करायची आहे। तुमच्या घरातील मोठ्या मंडळीकडून तुम्ही ऐकलं असेल की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही आपलं घर सोडून घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये किंवा कुलदेवीच्या मूळ पीठावर देखील दर्शनाला जाऊ नये। याचा आपल्याला उपयोग किंवा लाभ होत नसतो, कारण साक्षात कुलस्वामिनी आपल्या घरी आलेली असताना मूळ पीठावर जाऊन काहीच उपयोग होत नाही। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। नवचंडी केल्याचं पुण्य जर आपल्याला आपल्या पदरी पाडून घ्यायचं असेल तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे। ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य झालं नाही त्या महिलांनी कुंकुमार्चन ही सेवा आपण आवर्जून करायची आहे या 9 दिवसांमध्ये, कारण कुंकुमार्चन ही कुलदेवतेची सर्वात महत्त्वाची आणि कुलस्वामिनीला प्रसन्न करणारी प्रिय अशी ही सेवा आहे। आपण या व्हिडिओमध्ये कुंकुमार्चन संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। व्हिडिओ मध्ये मी नवरात्रीमध्ये देव हलवत नसतील तर कुंकुमार्चन कशावर करायचं, जर देव हलवत असतील तर कसं करायचं, आणि जर कुलदेवीचा टाक हा प्रत्येकाच्या घरात असतो, मूर्ती फोटो असतो, तेही नसेल तर कुंकुमार्चन कशावर करायचं, कुंकुमार्चन केलेलं ते कुंकू मूर्तीवर तसंच ठेवायचं की लगेच काढून घ्यायचं, आणि कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं नंतर काय करायचं। त्याचबरोबर नवरात्रामध्ये या 9 दिवसांमध्ये दररोज कुंकुमार्चन करायचं असेल तर ते रोज ते कुंकू काढून घ्यायचं की त्या मूर्तीवर टाकावर तसंच ठेवायचं। नवरात्रीत कोणत्या माळेला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, कोणत्या माळेला कुंकुमार्चन करणं अतिशय शुभ मानलं जातं, कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं काय उपयोग किंवा काय उपाय आपण बघणार आहोत, आणि कुंकुमार्चन करण्याच्या किती पद्धती आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे, त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघावा ही विनंती आहे। महिला पुरुष कुंकुमार्चन कोण करू शकतं ते सांगणार आहे। महिला पुरुष लग्न झालेले किंवा लग्न न झालेले मुलं मुली करू शकतात, कारण कुंकुमार्चन ही सेवा आपल्या कुलस्वामिनीची आहे, कुलदेवतेची आहे। कुंकुमार्चन हे नवरात्रीमध्ये आपण करायचं आहे। घटस्थापना करत असाल तेव्हा सकाळची आरती झाली की लगेच तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आपल्याकडे घटस्थापना आहे, आपले देव हलवले जातात किंवा जात नाहीत, सकाळी देवपूजा झाल्यानंतर कुंकुमार्चन केले तरी चालते। जर आपल्याकडे घट बसवत नसतील, अखंड दिवा लावत असाल तर सकाळी देवपूजा करून कुंकुमार्चन तुम्ही करू शकता। सायंकाळी देखील तुम्ही कुंकुमार्चन केले तरी चालते। नवरात्रीत कुंकुमार्चन केव्हाही करू शकता। कुंकुमार्चन ही सेवा कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर, फोटोवर, श्रीयंत्रावर तुम्ही करू शकता। या गोष्टी आपल्याकडे नाहीत तर तुम्ही सुपारीवर पण कुंकुमार्चन करू शकता। कुलस्वामिनीला आपण कुठल्याही रूपात जर बघितलं तर कुलस्वामिनी आपल्या घरात आहे, त्यामुळे तुम्ही सुपारीला देखील कुलस्वामिनी मानून त्या सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता। नवरात्रीत आपल्याकडे देव हलवत असतील तर तुम्ही कुंकुमार्चन करणार आहात। फोटो, टाक, मूर्ती, श्रीयंत्र, सुपारी याला आपण पहिले अभिषेक करून घ्यायचा। त्यावेळेला तुम्ही श्रीसूक्त किंवा कुलस्वामिनीचा मंत्र, ललिता सहस्रनाम, कणकधारा स्तोत्र म्हणू शकता। ते झाल्यानंतर ते जे तुम्ही आता वस्तू कोणती घेतली, मूर्ती घेतली, श्रीयंत्र घेतलंय, सुपारी घेतली, ती पुसून घ्या। एक तामणात घेऊन त्या तामणात अक्षता टाकायच्या, त्यावरती तुमची मूर्ती असेल, टाक असेल, सुपारी असेल ते ठेवून त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे। देवघरातील नागवेलीच्या पानावर जर कुलस्वामिनीची मूर्ती ही श्रीयंत्र असेल, टाक ठेवलेला असेल, त्या जागेवर स्पर्श न करता वरतून कुंकू अर्पण केलं तरी देखील चालतं। जर घटावर तुमची कुलदेवतेचं टाक आहे तर वरतून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, काहीच हरकत नाही, फक्त घटाला हात लावायचा नाही। कुलदेवीच्या मूर्तीवर श्रीयंत्र, सुपारी, कुंकुमार्चन आपण करू शकतो।
कुंकुमार्चन करण्याची एक पद्धत आहे. एक म्हणजे कोणती, की अंगठा आणि आपली जी रिंग फिंगर आहे यावर चिमूटभर कुंकू घ्यायचं आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणून मंत्र म्हणायचा. हा 99 मंत्र आहे. कुलस्वामिनीच्या चरणापासून नंतर डोक्यावर कुंकू अर्पण आपल्याला करायचं आहे. असं 108 वेळेस करून देखील तुम्ही या पद्धतीने देखील कुंकुमार्चन करू शकता. दुसरी पद्धत, अंगठा आणि मधली गोमुखी जी मुद्रा असते आपली, मधलं बोट, मधले 2 बोटं समजा, त्याला गोमुखी मुद्रा म्हणतो आपण. तर ते 2 बोट आणि अंगठा यात कुंकू घेऊन देवीच्या म्हणजे देवीच्या मूर्तीवर कंटिन्यू आपल्याला कुलस्वामिनीच्या डोक्यावर कुंकूने अभिषेक करायचा आहे. 90% लोक अशाच प्रकारे कुंकुमार्चन करतात. तिसरी पद्धत अशी आहे, अंगठा म्हणजे अंगठा, मधली बोटं सर्वच म्हणजे 5ही बोटाने चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण आपल्याला करायचं आहे. पूर्णपणे आपण जसं घास घेतो, त्या घास घेण्यासाठी जसं आपण हात करतो त्याप्रमाणे पूर्ण 5ही बोटं एकत्र करायचे, कुंकू घ्यायचं आणि चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. 99 मंत्र देखील म्हणू शकता. श्री सुक्तमचं पठण करून देखील तुम्ही करू शकता. आणि कुंकुमार्चन तुम्ही पंचमी, अष्टमी, सप्तमी आणि नवमीला देखील करू शकता. आणि ते कुंकू आपण उचलून घ्यायचं आणि डबीत ठेवायचं. सर्वांनी ते कुंकू लावायचं आहे. आपण घराबाहेर पडताना आपण ते कुंकू जर घेऊन लावलं तरी देखील चालतं. आणि ते संपूर्ण कुंकू तुम्ही घेऊन पूर्ण 9 दिवस जरी तुम्ही त्या कुंकुवानेच कुंकुमार्चन केलं तरी देखील चालतं, काहीच हरकत नाही. कारण जेवढं तुम्ही त्याच्यावर सेवा करणार आहात तेवढं ते खूप म्हणतात ना, बलवान होणार आहे ते कुंकू. एकाग्रतेने देवीची अर्चना करा, आराधना करा आणि कुंकुमार्चन करा. नक्की तुमच्यावर देवी कृपा प्राप्त होणार आहे. आणि कुंकुमार्चन केल्याने देवी तत्व हे खरंच खूप जागृत होतं. त्यामुळे कुंकुमार्चन सगळ्यांनी नवरात्रमध्ये, आज तर तुम्हाला जमत नसेल पण नवरात्रीच्या काळात तुम्ही 9 दिवस कुंकुमार्चन नक्की करा. मला असं वाटतं की मी प्रत्येक महिलेने अष्टमी असेल किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी तुम्ही करा, किंवा दररोज जरी तुम्ही कुंकुमार्चन, जसं आपण देवपूजा करतो त्याप्रमाणे जरी तुम्ही दररोज कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे. ते खूप शुभ आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.